क्रिकेट स्पर्धेसाठी या ठिकाणी सन्माननीय विजयजी पहिर यांचं देखील या ठिकाणी आगमन होते. मी त्यांचं देखील या ठिकाणी मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. तर सलामीची जोडी मैदानावरती असेल एकवीर स्टार संघाची साहिल नांदगावकर आणि निखिल. टॉस जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आर्यन संघानं. कशा पद्धतीची गोलंदाजी आपल्याला पहिल्या 4 षटकांवरती पाहायला मिळेल, कशा पद्धतीची फलंदाजी पाहायला मिळेल, कारण एक मोठा सामना या स्पर्धेतला क्वार्टर फायनलचा पहिला सामना मैदानावरती आपण पाहणार आहोत. या सामन्याचा आनंद घेणार आहोत. खरं तर आपण 2 दिवस ही स्पर्धा या ठिकाणी आनंदात या ठिकाणी साजरी करतोय. एक उत्साह या क्रिकेटच्या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. तर स्ट्राईक एंड वरती असेल साहिल, नॉन स्ट्राईक एंड वरती निखिल. ज्या 2 फलंदाजांनी मागच्या 2 सामन्यामध्ये आपल्याला माहिती आहे कशा पद्धतीची फलंदाजी केली आणि त्या फलंदाजीच्या जोरावरती संघ इथपर्यंत या स्पर्धेमध्ये टिकून आहे. तर पहिल्या षटकाची जबाबदारी आर्यन संघाकडून आपण पाहतोय. अक्षद तर अलिबाग तालुक्यामध्ये एक मोठी टुर्नामेंट खुशखबर आहे. एक मोठी टुर्नामेंट आयोजित केलेली आहे. IPL सिस्टम असेल, 7 प्लेयर आपल्या गावचे असेल आणि 4 प्लेयर आपण कुठलेही बाहेरचे घेऊ शकता अशी स्पर्धा आयोजित केलेली आहे. ही स्पर्धा काही वेळानंतर आपल्याला त्या स्पर्धेची तारीख या ठिकाणी जाहीर केली जाईल. 7-8 किंवा 8-9 अशी तारीख असू शकते. तर ओरामची स्पर्धा आहे. ज्यास कोणी संघाला सहभाग घ्यायचा असेल, जो कोणी संघ इच्छुक असेल तर त्या स्पर्धेमध्ये सहभाग घेण्यासाठी आपण संपर्क करायचा आहे. तर मैदानावरचा सामना आपण पाहतो. पहिल्या षटकामध्ये अक्षद 2 चेंडू ज्याच्यावरती 1 धाव खर्च करतोय अक्षद. एक मोठा सामना, एक महत्त्वपूर्ण सामना दोन्ही टीमसाठी या स्पर्धेतला अस्तित्व टिकवण्यासाठी. दोन्ही संघांची धडपड मैदानावरती पाहतोय. एक सुरेख फटका मैदानावरती पाहायला मिळाला, मात्र तितकंच तक्तीचं क्षेत्ररक्षण देखील आपल्याला पाहायला मिळालंय. कोणती धाव येत नाही. चेंडू पुन्हा एकदा निर्धाव मैदानावरती पाहायला मिळतोय. धाव संख्या स्थिरावलेली 1. 3 चेंडू झालेले आहेत पहिल्या षटकातले. पहिलं षटक प्रगती पथावर आपण पाहतोय. अजूनही 3 चेंडू. चौथ्या चेंडूचा समाचार कशा पद्धतीने घेता येतो. मोठा फटका येतोय साहिलच्या बॅट मधून, येतोय चौकार. डीजे धन्यवाद डीजे. तर चौथ्या चेंडूवरती चौकार आलाय. कशा पद्धतीचा बदल करेल अक्षत आपल्या गोलंदाजीवरती. पुन्हा एकदा जोरदार प्रहार केला आणि चेंडूला पाठवला डिक्लेअर झोन मध्ये. धावा मिळतील 2 आणि या 2 धावेनं धावसंख्या जाऊन पोहोचते ती 7 या धावसंख्येवरती. शेवटचा चेंडू असेल पहिल्या षटकातला. धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 7. पुन्हा एकदा मोठा फटका पाहायला मिळाला. चांगलं क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळालं आणि इथे मात्र थोडासा खराब थ्रो राहिला आणि त्याचा पूर्ण फायदा दोन्ही फलंदाजांनी घेतला. 1 धाव कंप्लीट केली आणि या एका धावेनं पहिलं षटक समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली 8 या धावसंख्येवरती. तर पहिल्या षटकामध्ये 8 धावा खर्च केल्यात अक्षद यानं. 4 षटकांचा सामना. या सामन्यावरती कशा पद्धतीने या पुढच्या 3 षटकांमध्ये धावा ठोकल्या जातील, कारण सलामीची जोडी आपण मैदानावरती पाहतोय साहिल आणि निखिल. पहिल्या षटकामध्ये आपण साहिलला देखील आक्रमक फलंदाजी करताना पाहतोय. तर पहिल्या 3 चेंडूवरती मात्र 1 धाव खर्च केली. पुढच्या 3 चेंडूवरती अक्षदनं धावा खर्च केल्या आणि धावसंख्या जाऊन पोहोचली 8 या धावसंख्येवरती. गणराज आलाय दुसरा षटक घेऊन. इथे पुन्हा एकदा चांगला फटका पाहायला मिळाला. थोडंसं खराब क्षेत्ररक्षण. डिक्लेअर झोन मध्ये गेला चेंडू 1 धावेसाठी. या 1 धावेनं धावसंख्या बदलली. धावसंख्या जाऊन पोहोचली 9 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. कारण दोन्ही संघ आपल्याला माहिती आहेत. या संघांचा खेळ आपण जाणतोय.
हे तिसरं पर्व, या तिसऱ्या पर्वामध्ये कोणता संघ असेल. इथे पुन्हा एकदा नो डिक्लेअर केलाय. नो +1 2 धावा जोडल्या जातील आणि या 2 धावेनं धावसंख्या बदलली. धावसंख्या जाऊन पोचते 11 या धावसंख्येवरती. तर आर्यन संघाकडून दुसरं षटक गणराज घेऊन आलाय. थोडासा भरकटला. इथे पुन्हा एकदा मोठा फटका होता. इथे 2 धावा जोडल्या जातील. या 2 धावेनं धावसंख्या पोचते ती 13 या धावसंख्येवरती. दुसरं षटक सुरू आहे. दुसऱ्या षटकातल्या 2 चेंडूंचा खेळ आपण पाहिला, ज्याच्यावरती आपण पाहिलं तर 5 धावा खर्च केल्यात. एक्स्ट्राच्या स्वरूपात देखील या षटकामध्ये धावा जोडल्या गेल्यात. पुन्हा एकदा साहिल. तर तिसरा चेंडू निर्धाव झाल्यानंतर पुन्हा एकदा सुरेख फटका मैदानावरती आपण पाहतोय. 2 धावा जोडल्या जातील. या 2 धावेनं धावसंख्या जाऊन पोहोचली 15 या धावसंख्येवरती. अजूनही 2 चेंडू या षटकातले येणं शिल्लक आहेत. या 2 चेंडूंवरती पुन्हा एकदा मोठा फटका पाहायला मिळेल का साहिल याच्या बॅटमधून, कारण धावसंख्या जाऊन मात्र पोहोचली ती 15 या धावसंख्या होती. 5वा चेंडू पुन्हा एकदा साहिल नांदगावकर असेल स्ट्राईक एंडवरती. कशा पद्धतीनं समाचार घेईल पुढच्या चेंडूचा. इथे मात्र थोडासा चेंडूवरती बदल करण्यात आला. इथे खराब थ्रो. धावा मिळतील 1+4 म्हणजेच 5 धावा. आणि या 5 धाव्यानं धावसंख्येनं मुसंडी मारली 20 धावांवरती. तर दुसरं षटक सुरू आहे. दुसऱ्या षटकातला 1 चेंडू येणं अजूनही शिल्लक आहे. 5 चेंडू झालेले आहेत. धावा जाऊन पोचल्या त्या 20 धावांवरती. अतिशय महागडं षटक म्हणता येईल. थोडंसं खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालेलं, त्याचा भुर्दंड बसतोय तो आर्यन संघाला. पुन्हा एकदा डिक्लेअर झोनमध्ये पाठवला एका धावेसाठी चेंडूला. शेवटच्या चेंडूवर 1 धाव जोडली जाईल आणि 2 षटक समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते 21 या धावसंख्येवर. तर एक मोठी धावसंख्या 2 षटका अखेर आपल्याला पाहायला मिळते. किती मोठं टार्गेट सेट केलं जाईल. आपण कालच्या 17पासून या मैदानावरती आहोत आणि कालच्या 17पासून आपण पाहिलं तर कोणतीही मोठी धावसंख्या पाहायला मिळाली नाही. यावेळेला मात्र आपण पाहिलं तर पुन्हा चांगला फटका मैदानावरती आपण पाहतोय. 1 धाव जोडली जाईल आणि या एका धावेनं धावसंख्या बदलेल. धावसंख्या जाऊन पोहोचते 22 या धावसंख्येवर. पुन्हा एकदा चांगला फटका, चांगलं क्षेत्ररक्षण. खरं तर बॉक्स क्रिकेट म्हटलं की क्षेत्ररक्षकाचा मात्र कस लागला जातो, कारण इथे क्षेत्ररक्षक मात्र इथं पुन्हा एकदा आपण पाहिलंय सुरेख क्षेत्ररक्षण, चांगला थ्रो आणि इथे विकेटचं पतन. निखिल बॅक टू द पवेलियन. डीजे सारी MPL चे आयोजक गोरगरिबांना करती मदत. दरवर्षी आयोजन खेळाडूंची. तर तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. चांगला कमबॅक करतोय अक्षत, कारण दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहिलं धावसंख्या जाऊन मात्र 22 धावांवरती पोहोचली, परंतु अक्षतनं चांगला कमबॅक केलंय. चांगली गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये देखील आपण पाहिली. या वेळेला देखील चौथ्या चेंडूवरती आपण पाहिलं तर कोणती धाव येत नाही. धाव बनवण्यापासून फलंदाजांना रोखून ठेवले. अजूनही 2 चेंडू या षटकातले आपल्याला पाहिजेत. यावेळेला 5व्या चेंडूवरती डिक्लेअर झोनमध्ये 1 धाव येईल आणि या एका धावेनं धावसंख्या जाऊन पोहोचते 23 या धावसंख्येवरती. शेवटचा चेंडू अक्षयच्या षटकातला. इथे पुन्हा एकदा मला वाटतं काय डिसिजन येतोय. काय डिसिजन येईल. डिसिजन पेंडिंग आहे. शेवटचा चेंडू होता आणि या शेवटच्या चेंडूचा डिसिजन काय येतोय. तर इथे बॅट्समन फिल्डर बॉलर कीपर कशाच कमी होणार. बॅट्समन फिल्डर बॉलर कीपर कशाच कमी होणार. मुरुड पद्म दुर्गली बघा टॉप लेवलला हाय. मुरुड पद्म दुर्गली बघा टॉप लेवलला हाय. चला इथे मात्र 1 धाव जोडली जाईल 9च्या स्वरूपात.
धावसंख्या जाऊन पोहोचली ती 24 या धावसंख्येवरती. फलंदाज देखील तंबूत माघारी परतला. तरंगच्या इनिंगचा खत्मा झाल्यानंतर मिहीर आलाय फलंदाजी करण्यासाठी मैदानावरती. आपण पाहतोय तिसरं षटक चालू आहे. तिसऱ्या षटकातला शेवटचा चेंडू असेल. या चेंडूवरती किती धावा जोडल्या जातील, कारण आतापर्यंत आपण पाहिलं तर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 24. तर शेवटचा चेंडू पुन्हा एकदा आपण पाहिलं तर चांगला फटका मैदानावरती पाहायला मिळतोय. 2 धावा जोडल्या जातील शेवटच्या चेंडूवरती. 3 षटक समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते 26 या धावसंख्येवर. अजूनही एक षटक येणं शिल्लक आहे. या 6 चेंडूवरती किती मोठं टार्गेट सेट केलं जाईल. साहिल असेल स्ट्राईक एंडवरती, नॉन स्ट्राईक एंडवरती मिहीर, ज्यानं शेवटच्या चेंडूवरती एक सुरेख फटका ज्याच्या बॅटमधून आपण पाहिलाय. 26 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. क्वार्टर फायनलचा हा सामना मैदानावरती सुरू आहे. या वेळेला वाईड चेंडू डिक्लेअर झाला एक्स्ट्राच्या स्वरूपात. पुन्हा एकदा एक धाव जोडली जाईल आणि या एका धावेनं धावसंख्या देखील बदलेल. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 27. आणि पुन्हा एकदा चांगला कमबॅक केला रुपेशनं. यावेळेला चांगली गोलंदाजी या चेंडूवरती पाहायला मिळते. निर्धाव चेंडू राहिला षटकातला हा पहिला चेंडू. इथे पुन्हा एकदा जोरदार प्रहार केलेला. इथे मात्र थोडंसं खराब क्षेत्ररक्षण. येतोय चौकार पुन्हा एकदा साहिलच्या बॅटमधून. डीजे सारी MPL चे आयोजक गोरगरिबांना करती मदत. धन्यवाद डीजे. तर या चौकाराच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली 31 या धावसंख्येवर. तर अजूनही 4 चेंडू या षटकातले आपल्याला पाहायचे आहेत. तिसरा चेंडू इथे फटका फसलाय का? नक्कीच. इथे फलंदाज बाद होतोय. साहिलच्या इनिंगचा खात्मा. डीजे खेळाडूंची हवा मैदानात. बॅट्समन फिल्डर बॉलर कीपर कशाच कमी होणार. बॅट्समन फिल्डर बॉलर कीपर कशाच कमी होणार. मुरुड पद्म दुर्गली बघा टॉप लेवलला आहे. मुरुड पद्म दुर्गली. तर ऋतिक आलाय फलंदाजी करण्यासाठी मैदानावर. आपण पाहतोय साहिल बाद झाल्यानंतर नक्कीच एक चौकार खाल्ल्यानंतर चांगला कमबॅक केला आणि तंबूचा रस्ता दाखवला साहिल याला. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर चांगला चेंडू मैदानावरती पाहायला मिळाला. यावेळेला देखील दोन्ही फलंदाजांनी एक धाव पूर्ण केली आणि या एका धावेनं धावसंख्या देखील बदलली. धावसंख्या जाऊन पोहोचली 32 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. अजूनही 2 चेंडू या षटकातले पाहिजे आहेत. एक मोठी धावसंख्या आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळते. या 2 चेंडूंवरती किती धावा जोडल्या जातील, किती मोठं टार्गेट सेट केलं जाईल आर्यन संघासमोर. तर शेवटचा चेंडू या ठिकाणी अपील केलं जातं आणि ते फलंदाज बाद होतोय. मिहीरच्या इनिंगचा खात्मा. वाईड आहे का? वाईट. एक धाव जोडली जाईल आणि या एका धावेनं धावसंख्या जाऊन पोहोचली 34 या धावसंख्येवरती. अजूनही एक चेंडू. या एक चेंडूवरती काय मोठा फटका आपल्याला पाहायला मिळेल का? गणेश आलाय फलंदाजी करण्यासाठी. आतापर्यंत एक चांगली धावसंख्या एकविरा स्टार संघाची या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. शेवटचा चेंडू रुपेश आणि इथे पुन्हा एकदा मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण अक्षयचं पाहायला मिळालं. चांगला थ्रो आणि इथे विकेट पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतं. विकेटचं पतन. तर 4 षटकांचा खेळ आपण पाहिलाय, ज्याच्यामध्ये प्रथम फलंदाजी करत असताना खणखणीत फलंदाजी करत 34 धावा जोडल्या. तर 35 धावांचं टार्गेट असेल. नेक्स्ट मॅचच्या टॉस साठी अनिता स्मृती आणि योग 7 दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल आपण टॉस बॉक्सकडे यायचं आहे. नेक्स्ट मॅचचा आपण टॉस करून घ्यायचा आहे. अनिता स्मृती, योग 7 कॅप्टन आपण टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. चला, टॉस बॉक्सच्या इथे जे कोण बसलेले आहेत त्यांना थोडीशी व्यवस्था करून द्या, कारण आपल्याला माहिती आहे की सगळ्यांनाच या स्पर्धेचा आनंद घ्यायचा आहे. कारण या स्पर्धेची तारीख ठरली की मात्र सर्वांनाच एक उत्सुकता लागलेली असते की ही मुरुड पद्मदुर्ग लीग स्पर्धा कधी आहे, कुठल्या मैदानावर आहे. परंतु आपण सलग 3ऱ्या वर्षी याच मैदानावर ही स्पर्धा आपण भरवतोय, ज्यांच्या माध्यमातून हे
मैदान आम्हाला या ठिकाणी मिळते वसंतराव नाईक महाविद्यालयाचे हे मैदान, मी त्यांचं देखील या ठिकाणी मनापासून हार्दिक स्वागत करतोय. त्याचप्रमाणे ही स्पर्धा या ठिकाणी यूट्यूबच्या माध्यमातून थेट प्रक्षेपण सुरू आहे. या टीमचं देखील मी मनापासून या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. चिन्मय भाईदे आणि त्यांची संपूर्ण टीम या ठिकाणी 2 दिवस ही स्पर्धा या ठिकाणी कॅमेऱ्यात कैद करत आहेत. त्याचप्रमाणे या स्पर्धेसाठी जी वायफायची व्यवस्था करणारे टीके केबल नेटवर्कचे ओनर अवधूत जाधव यांचं देखील मी मनापासून या ठिकाणी हार्दिक स्वागत करतोय. दरवर्षी हे 3ऱ्या वर्षी देखील मोठं सहकार्य या सर्वांचं या स्पर्धेसाठी लागलंय. मैदानावरती सामना आपण मोठा पाहतोय. खरं तर एक मोठं टार्गेट चेस करायचं आहे. आर्यन संघाला सलामीची जोडी मैदानावरती आपण पाहतोय. स्ट्राईक एंडवरती सचिन आणि रोनित नॉन स्ट्राईक एंडवरती. तर पहिला षटक घेऊन येतो मिहीर. कशा पद्धतीची गोलंदाजी मैदानावरती पाहायला मिळेल. इथे पहिल्याच चेंडूवरती प्रहार केला, डिक्लेअर झोनमध्ये पाठवला एका धावेसाठी. एका धावेनं संघाचं खातं खोललंय, स्वतःचं खातं खोललंय. सचिन एक क्रिकेट विश्वातील मोठं नाव आपण जाणतो, सचिन रमेश तेंडुलकर. आणि इथे मात्र सचिन गुरव आहे, ज्याला डॉली म्हणून सर्वजण आपण ओळखतो. पुन्हा एकदा एक धाव दोन्ही फलंदाजांनी कंप्लीट केली आणि या एका धावेनं धावसंख्या बदलली. धावसंख्या जाऊन पोहोचली 2 या धावसंख्येवरती. पहिलं षटक प्रगतीपथावर असताना आपण मला माहिती आहे की 35 धावांचं टार्गेट आहे. 35 धावांचं एक मोठं लक्ष एकविरा स्टार संघानं उभं केलंय. नेक्स्ट मॅच या ठिकाणी आपल्याला पाहिजे योग 7 वर्सेस अनिता स्मृती असा सामना असेल. इथे पुन्हा एकदा चांगला फटका पाहायला मिळाला. चांगलं क्षेत्ररक्षण निखिल याचं पाहायला मिळालंय मैदानावरती. पुढचा चेंडू मिहिरेच्या षटकातला पुन्हा एकदा आपण पाहिलं तर सुरेख फटका या ठिकाणी मैदानावरती पाहायला मिळाला. थोडासा खराब क्षेत्ररक्षण. इतो चौकार डीजे. दरवर्षी आयोजन कडक, खेळाडूंची हवा मैदानात. थँक्यू डीजे. बॅट्समन फिल्डर बॉलर. तर मित्रांनो आपण हा सामना पाहताय आणि 4 चेंडू झालेले आहेत. धावा झालेल्या आहेत 6. तर मित्रांनो साहिलने देखील पहिल्या षटकाच्या 4थ्या चेंडूवरती चौकार मारला होता आणि इथे मात्र रोनितने देखील 4थ्या चेंडूवरती चौकार मारलाय. तर पुढचा चेंडू कशा पद्धतीने बदल करेल. मिहीर 5वा चेंडू असेल ज्याचा सामना करेल. पुन्हा एकदा स्ट्राईक एंडवरती रोनित कशा पद्धतीने समाचार घेतोय पुढच्या चेंडूचा. या वेळेला डिक्लेअर झोनमध्ये पाठवलाय चेंडूला एका धावेसाठी. या एका धावेनं धावसंख्या बदलेल. चला जो डिसिजन आहे तो आपण जाहीर करायचा आहे. लगेचच मॅच स्टार्ट करायची आहे कारण अजूनही आपल्याला माहिती आहे की हा पहिला सामना क्वार्टर फायनलच्या मैदानावरती सुरू आहे. याच्यानंतरचे अजूनही 3 सामने, त्याच्यानंतर सेमी आणि अंतिम सामना ज्याची उत्सुकता सगळ्यांना लागली. आणि त्याच्यानंतर आपल्याला माहिती आहे की अंतिम सामना झालाच की मग आपल्याला ही सायकल कोणाच्या नावावरती जाईल याची देखील उत्सुकता लागलेली आहे. कारण त्या सायकलचा आनंद वेगळा असेल सामना संपल्यानंतर. आणि त्याच्यासाठी मात्र सर्वजण कुपनचा नंबर देखील चेक करत असेल. तर एक धाव जोडली जाईल. या एका धावेनं धावसंख्या बदलेल. धावसंख्या जाऊन पोहोचते ते 7 या धावसंख्येवरती. शेवटचा चेंडू असेल मिहिरेच्या षटकातला. तर मिहीर याच्या षटकातला हा शेवटचा चेंडू ज्याच्यावरती आपण पाहिलाय पहिला धक्का मिळतो आर्यन संघाला. रोनित बॅक टू द पवेलियन. डीजे. दरवर्षी आयोजन कडक, खेळाडूंची हवा मैदानात. बॅट्समन फिल्डर बॉलर कीपर कशाच कमी होणार. बॅट्समन फिल्डर बॉलर कीपर कशाच कमी होणार. मुरुड पद्म दुर्गली बघा टॉप लेवलला हाय. मुरुड
मुरुड पद्म दुर्गली बघा टोपले तर वल्ला या ठिकाणी पहिलं षटक समाप्त झालं. एक पहिला धक्का मिळाला या आर्यन संघाला. 7 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. दुसरं षटक घेऊन येतोय भावेश. तत्पूर्वी मित्रांनो या ठिकाणी आपण जे लखुटरावच्या माध्यमातून हे प्राइज या ठिकाणी पाहतोय, सायकल ही आयोजकांच्या माध्यमातून या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे. त्यानंतर टॉवर फॅन आहे जे पंकज जैन यांच्या माध्यमातून या ठिकाणी देण्यात आले. सिलिंग फॅन जय महाराष्ट्र शॉप यांच्याकडून देण्यात आले. इथे मैदानावरती सुरेख फटका आपण पाहतोय. डॉलीच्या बॅटमधून 2 धावा जोडल्या जातील. नऊ धावा धावफलकावर आपल्याला पाय मिळत आहेत. दुसरं षटक सुरू आहे. दुसऱ्या षटकातला हा पहिला चेंडू ज्याच्यावरती आपण 2 धावा पाहिल्यात. पुढचा चेंडू असेल पुन्हा एकदा सचिनसाठी. पुन्हा एकदा चांगला फटका मैदानावरती. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. एका धावेवरती समाधान मानावं लागतंय आणि या एका धावेनं धावसंख्या बदलेल. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 10 या धावसंख्येवरती. त्यानंतर मित्रांनो लकी ड्रॉच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी ब्लूटूथ स्पीकर या ठिकाणी ज्यांच्या माध्यमातून देण्यात आल्या, महावीर फर्निचर आदरणीय दिलीप जैन यांच्या माध्यमातून हे या ठिकाणी स्पीकर देण्यात आले. भावेश रामाखवाच्यासाठी एक सुवर्ण संधी. प्रत्येक विकेटसाठी 100 रुपयाचा कॅश प्राइज असेल नितेश कासेकर यांच्याकडून. प्रत्येक विकेटसाठी भावेशसाठी ही सुवर्ण संधी आहे. प्रत्येक विकेटसाठी 100 रुपयाचा कॅश प्राइज नितेश कासेकर यांच्या माध्यमातून जाहीर झालंय. कशा पद्धतीची गोलंदाजी केली जाईल भावेश याच्याकडून. एक चांगला गोलंदाज, आतापर्यंत खूप चांगला खेळ या मैदानावरती आपण गेले 2 दिवस त्याचा पाहतोय. पुन्हा एकदा चांगला फटका 2 धावेंचा आपल्याला पाहायला मिळतो. या 2 धावेनं धावसंख्या बदलली. धावसंख्या जाऊन पोहोचते 13. एक मोठी धावसंख्या गाठायची. त्याच पद्धतीची फलंदाजी सचिन याची मैदानावरती आपण बघतोय. पुन्हा एकदा चांगला फटका, चांगलं क्षेत्ररक्षण आणि इथे कदाचित धोका होऊ शकला असता सचिन याच्यासाठी, परंतु एक संधी मिळाली सचिनला. परंतु आता या मिळालेलं जीवदान, मिळालेल्या संधीचं कशा पद्धतीनं संघासाठी कशा पद्धतीची कामगिरी असेल मैदानावरती. शेवटचा चेंडू भावेशच्या षटकातला. पुन्हा एकदा सुरेख क्षेत्ररक्षण निखिल याचं पाहायला मिळालंय मैदानावरती. शेवटच्या चेंडूवरती कोणती धाव नाही आहे. निर्धाव राहिलाय चेंडू. षटक संपतोय दुसरा. 2 षटक समाप्तीनंतर 13 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. आर्यन संघाच्या एक मोठं टार्गेट गाठायचं आहे 35 धावांचं. 12 चेंडूंचा खेळ आपण पाहिला आणि 12 चेंडूंमध्ये मात्र 13 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. उर्वरित 12 चेंडूंचं समीकरण आपल्याला असं सांगतंय 22 धावा कराव्या लागतील फक्त 12 चेंडूवरती. 2 षटक अजूनही शिल्लक आहेत. तिसऱ्या षटकाची जबाबदारी पुन्हा एकदा मिहीर याच्यावरती देण्यात आलेली आहे. पहिल्याच षटकामध्ये आपण पाहिलं होतं चांगली गोलंदाजी केली होती मिहीर यानं. तर तिसऱ्या षटकातला पहिला चेंडू असेल अक्षत. इथे पुन्हा एकदा चांगलं क्षेत्ररक्षण मैदानावरती पाहायला मिळाले. तर सचिन याच्यासाठी सुवर्ण संधी. लगातार 2 चौकार मारले तर रुपेश जामकर यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल. लगातार 2 चौकार. पुढचा चेंडू असेल षटकातला हा दुसरा चेंडू आणि इथे पुन्हा एकदा चांगला फटका आपण पाहिला. काय डिसिजन येईल नाही. मला वाटतं 1 धाव कंप्लीट झाली. या एका धावेनं धावसंख्या बदलली. धावसंख्या जाऊन पोहोचली 15 या धावसंख्येवरती. तिसरं षटक चालू आहे. तिसऱ्या षटकातल्या 2 चेंडूचा खेळ आपण पाहिलाय. पूर्वी मित्रांनो आजच्या जे लकी ड्रॉच्या माध्यमातून या ठिकाणी जे काही प्राइज आहेत गिफ्ट सेट आहे ते देखील या ठिकाणी आकाश. इथे मोठा फटका अक्षयच्या बॅटमधून येतोय चौकार. डीजे फिल्डर बॉलर कीपर कशात कमी होणार. बॅट्समन फिल्डर बॉलर कीपर कशात कमी होणार. मुरुड पद्म दुर्गली बघा टॉप लेवलला आहे. थँक्यू डीजे. नक्कीच याच फटक्यांची अपेक्षा असणार आहे आर्यन संघाला अक्षत कडून आणि सचिन कडून. कारण एक मोठं टार्गेट, एक मोठं आव्हान समोर असताना आपण पाहिलं तर मैदानावरती संघर्ष करण्याची संधी मिळाली आणि या संघर्षामध्ये कोणता संघ बाजी मारतोय. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर चकमा देणारा चेंडू. बॅट आणि बॉलचा कोणत्याही प्रकारे संपर्क नव्हता. चेंडू गेला यष्टी रक्षकाच्या हातामध्ये आणि अक्षयच्या देखील इनिंगचा खात्मा. डीजे मुरुड पद्म दुर्गली बघा टॉप लेवलला आहे. मुरुड पद्म दुर्गली बघा टॉप लेवलला. तर तिसरं षटक सुरू आहे. तिसऱ्या षटकातला 4 चेंडूंचा खेळ आपण पाहिला. आता मात्र आपण पाहिलं तर इथे मोठे फटके आपल्याला नक्कीच पाहायला मिळतील. कारण आता मात्र आपण पाहिलं तर धावसंख्या जाऊन पोहोचते 19.
चेंडू राहिलेत 8. इथे पुन्हा एकदा चांगला फटका आपण पाहतोय. चांगलं क्षेत्ररक्षण टॅप स्वरूपाचा फटका खेळला गेला होता, ज्याच्यावरती एक धाव पूर्ण केली दोन्ही फलंदाजांनी. धावसंख्या जाऊन पोहोचली 20 या धावसंख्येवर. आता मात्र या सामन्याचं समीकरण, एक चेंडू शिल्लक आहे षटकातला. 7 चेंडू आणि विजयासाठी 15 धावांची गरज असेल. 7 चेंडू 15 धावांची गरज असेल. शेवटचा चेंडू येणं शिल्लक आहे. मिहीर 5 चेंडू झालेले आहेत. तर या शेवटच्या चेंडूवरती काय मोठा स्ट्रोक पाहायला मिळेल, कारण तो येणं गरजेचं आहे. सचिन मैदानावरती आहे. सचिन त्या क्षमतेचा फलंदाज आहे. कशा पद्धतीची गोलंदाजी. मिहीर एक नावाजलेला गोलंदाज, ज्याच्या नावावरती इथे मोठा फटका. नक्कीच 2 धावा जोडल्या जातील. या 2 धावेनं धावसंख्या जाऊन पोहोचते 22 धावा. उर्वरित 6 चेंडूवर विजयासाठी 13 धावांची गरज असेल. आर्यन संघाला या सामन्यावर जर विजय मिळवायचा असेल तर 6 चेंडूमध्ये 13 धावा कराव्या लागतील. आणि त्यामध्ये मात्र आपल्याला माहिती आहे की इथे मोठे स्ट्रोक येणं गरजेचं आहे. साहिल असेल शेवटच्या षटकामध्ये, आपण पाहतोय गोलंदाज शेवटचं षटक घेऊन येतोय. 6 चेंडू आणि 13 धावा असं समीकरण या सामन्याचं आपण पाहतोय. इथे पुन्हा एकदा चांगलं क्षेत्ररक्षण मैदानावरती पाहायला मिळतोय मिहीर याच्याकडून. नक्कीच धावा रोखल्यात. संघासाठी चांगली कामगिरी करतोय मैदानावरती. एका धावेवरती समाधान मानावं लागते. आणि आता मात्र समीकरण आपल्याला असं सांगते 5 चेंडू आणि विजयासाठी 12 धावांची गरज. आणि इथे नक्कीच मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि चांगलं क्षेत्ररक्षण मैदानावरती. पुन्हा एकदा विकेटचं पतन होते. रुपेश पाटील बाधून तंबूत माघारी परतोय. रुपेश पाटील याच्या जागेवरती फलंदाजी करण्यासाठी येतोय गणराज. 4 चेंडू आणि विजयासाठी 12 धावांची गरज असताना स्ट्राईक एंडवरती पुन्हा एकदा सचिन असेल. आणि पुन्हा एकदा विकेटचं पतन डीजे. डीजे. जर या मैदानावरची हॅट्रिक झाली तर या ठिकाणी आपल्याला माहिती आहे विकेटच्या हॅट्रिकसाठी 500 आणि लगातार 3 चौकारांसाठी देखील 500 रुपयाचा कॅश प्राइज स्वप्नील कवळे यांच्याकडून लागले. पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. 4थ्या चेंडूवरती 1 धाव खर्च झाली. एका धावेनं धावसंख्या बदलली. धावसंख्या जाऊन पोहोचली 24. उर्वरित 2 चेंडूचा सामना फक्त आपल्याला मैदानावरती पाहायचा आहे. आणि हा जल्लोष मैदानाच्या बाहेर आपण ऐकतोय. हा वेगळा आनंद आहे. हा क्रिकेटचा आनंद आहे जो या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचा चेंडू आणि इथे एकविरा स्टार संघ विजय होतोय. विजयी संघाचे अभिनंदन. आर्यन संघाचे देखील आभार. आपण खूप चांगला खेळ केला. नक्कीच संघर्षमय सामना होता आणि त्या संघर्षामध्ये बाजी मारली एकविरा स्टार या संघानं. चला नेक्स्ट मॅच योग 7 वर्सेस अनिता स्मृती. तत्पूर्वी मित्रांनो या ठिकाणी ब्लूटूथ जे या ठिकाणी लकी ड्रॉचे प्राइज या ठिकाणी आपण पाहतोय. ब्लूटूथ स्पीकर या ठिकाणी नौकार शॉपचे ओनर आदरणीय प्रवीण जैन यांच्या माध्यमातून देण्यात आले. त्याचप्रमाणे अजून एक ब्लूटूथ स्पीकर आहे जो सचिन अपराध यांच्या माध्यमातून देण्यात आला. त्याचप्रमाणे क्लासिक शूज यांच्याकडून या ठिकाणी लकी ड्रॉच्या माध्यमातून भेटणारा पारितोषिक असेल शूज आहेत, स्पोर्ट्स शूज, ते देखील या ठिकाणी देण्यात आलेत. या सर्व दानशूर व्यक्तींचं या ठिकाणी मी मनापासून पुन्हा एकदा मुरुड पद्मदुर्ग लीग कमिटीच्या वतीनं हार्दिक स्वागत करतोय. खूप खूप धन्यवाद देतोय की आपण दरवर्षी या आयोजकांना बहुमोलाचं सहकार्य आपल्या माध्यमातून देखील होत असतं. तर या वेळेला देखील मॅन ऑफ द मॅचचा किताब जाईल 21 स्टार संघाचा साहिल नांदगावकर. मॅन ऑफ द मॅचचा किताब घेण्यासाठी याचा लगातार 3रा हा सामनावीराचा पुरस्कार आपल्या नावावरती मी आदरणीय अमिजी नाईक आपणास विनंती करतोय आपण आपल्या शुभ हस्ते हे मॅन ऑफ द मॅचचं किताब साहिल नांदगावकर याला द्यायचं आहे. लगातार 3री मॅन ऑफ द मॅच ही ट्रॉफी त्याच्या नावावरती जाते.
तर या ठिकाणी मॅन ऑफ द मॅचचा किताब साहिल नांदगावकर याच्या नावावरती गेलाय.